चंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटशी बा मजला सुभद्रा सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदास स्वामींच्या करुणाष्टकांचं चिंतन आपण सध्या करतो आहोत। संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सूचनेप्रमाणे समर्थांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा, त्याबद्दल जनसामान्यांमध्ये उत्कंठा निर्माण व्हावी या हेतूने आपण मागील 5-6 महिन्यांपासून हा उपक्रम चालवला आहे। आपण पाहिलं की समर्थ रामदासांची करुणाष्टक ही नाव जरी करुणाष्टक असेल तरी पण ती काही अष्टकच आहेत अशातला भाग नाहीये। काही करुणा स्तोत्रांमध्ये 5, काही मध्ये 10, काही मध्ये 15 अशी कडवी आलेली आहेत। पण एक नक्की आहे की या स्तोत्रांपैकी या काव्यापैकी अनेक रचना या टाकळीच्या नाशिक जवळील टाकळी येथे साधना काळात झालेल्या आहेत। या सगळ्या बहुतांश करुणा स्तोत्रांमध्ये रामाची भेट होत नाही, त्याच्याबद्दल तळमळ आहे, आर्तता आहे। एक हुरहुर मनाला आहे की आपण आपलं घर सोडून या ठिकाणी आलो, लोक नीट बोलत नाहीत, एखादं वस्त्र सुद्धा अंगावर पांघरण्यासाठी देत नाहीत, किंवा दिवसातून एकच वेळा माधुकरी मागायची आहे, भिक्षा मागायची आहे, ती सुद्धा देत नाहीत। ती मनाला एक खंत आहे। सगळं सोडून आपण या ठिकाणी आलो, अत्यंत खडतर अशी साधना करतो आहोत। समाज आपल्याला किंमत देत नाहीये आणि राम भेटत नाहीये। ही जी तळमळ आहे ती तळमळ बहुतांश करुणाष्टकांमधून शब्दबद्ध झालेली आपण पाहतो। काही करुणाष्टक ही प्रवासामध्ये लिहिलेली आहेत। अशी करुणाष्टक
60-70 संख्या आदरणीय सुनीलदादा चिंचोळकरांनी काढलेली आहे. त्यातल्या काही करुणाष्टकांचा आपण अभ्यास केला, त्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आज आपण शेवटची 3 करुणाष्टकं घेऊया. तशी अजूनही करुणाष्टकं निघतील 20-25, पण त्यातला भाव लक्षात येणं हे महत्वाचं आहे. तो आपण आपल्या श्रवणातून, अभ्यासातून, आपल्या अंतःकरणात उतरवलेला आहे. करुणाष्टक नक्की काय आहे याचा अर्थबोध आपल्याला झालेला आहे. त्यामुळे आज करुणाष्टक घेऊया आणि उद्यापासून आपण आमचे याच व्यासपीठावर नियमितपणे असणारे श्री रमेशजी ओक त्यांनी आणि इतरांनी मला सांगितलं की आनंदवन भुवरी हे समर्थांचं 59 ओव्यांचं काव्य, त्यावर आपल्याला काही विचार मांडता येतो का हे आपण उद्यापासून पाहूया. 1-2-4 दिवस त्यामध्ये जातीलही. आपण करुणाष्टक जी पाहतो आहोत त्यामध्ये एक करुणाष्टक आहे, सेखी जीवे सांडूनी सर्व जावे. शेवटी सगळं सोडून इथून माणसाला जावं लागतं. असं समर्थ सांगतायत. श्रीराम समर्थ श्रीराम. अनेक दिव्यांबर रत्नमाळा सिंहासनी फाकती रम्य कीळा. शरीर तेही लागे त्यजावे सेखी जीवे सांडुनी सर्व जावे. सर्वत्र हे वैभव ईश्वराचे अनुमात्र तेही नाही जीवाचे. जन्मासी येता उघडेची यावे सेखी जीवे सांडुनी सर्व जावे. मध्येची हे सर्व निर्माण झाले ऋणानुबंधे सगळे मिळाले. अज्ञान योगे ममता भ्रमावे सेखी जीवे सांडुनी सर्व जावे. जीता जीवाते बहुसाल चित्ती करणे घडे तो धनहा व कीर्ती. कटिसूत्र तेही तोडून द्यावे सेखी जीवे सांडुनी सर्व जावे. माता पिता इतर थोर थोरे देहांत काळी मिळती अपारे. कौतुक तेही सकळे पहावे सेखी जीवे सांडुनी सर्व जावे. समर्थ सांगतायत, अनेक दिव्यांबर रत्नमाळा सिंहासनी फाकती रम्य कीळा. कीळा म्हणजे प्रभा. अनेक रत्नांनी अलंकृत केलंय, अनेक आभूषणं आपल्या शरीरावर धारण केलेली आहेत. पण आभूषणाचं काय?
ज्या शरीरावर हे सगळं धारण केलंय तो देह सुद्धा सोडावा लागणार आहे. शरीर तेही लागे त्यजावे, सेखी जीवे सांडून सर्व जावे. सर्वत्र हे वैभव ईश्वराचे, अनुमात्र तेही नाही जीवाचे. आपण उगीच म्हणतो हे माझं आहे, माझं आहे, माझं आहे, पण हे सगळं कुणाच्या अखत्यारीत येतं? हे भगवंताच्या अखत्यारीत येतं. आम्हाला वाटत राहतं की हे माझं आहे, माझं आहे म्हणून. जन्मास येता उघडेची यावे, शेवटी जीवे सर्व सांडून जावे. खरं आहे ना? जन्माला येताना कुणी काही कपडे, रेनकोट, कोणते भारी भारीचे वस्त्र काही घालून येत नाही. तो एकच तेवढा हनुमंत होता की ज्याला सुवर्णाची लंगोट जन्मजात होती. तो एकच महारथी, महावीर हनुमान, महारुद्र हनुमान. आणि जाताना तरी काय असतं? आपल्याकडे तरी अंगावरची वस्त्र ठेवतात, पण पशुपतीनाथला अंगावर एक बोर्डवर चिंदी सुद्धा ठेवत नाहीत अग्निसंस्कार देताना. काय सांगायचंय त्यातून? उघडा आलास उघडा जाणारेस, पण जन्मभर हव्यास केला. मध्येची हे सर्व निर्माण झाले, ऋणानुबंधे सगळे मिळाले. अज्ञान योगे ममता भ्रमावे, शेवटी सर्व सांडून जावे. मध्येची हे सर्व निर्माण झाले. जन्म झाला तेव्हा तरी काही अपेक्षा होती का? आपण म्हणतो, पण कित्येक मुलं अशी असतात, जन्म झाल्याबरोबर ती बाहेर रस्त्यावर टाकून दिलेली असतात. मग कुणीतरी त्याचा प्रतिपाळ करतं, कुणी त्याला सांभाळतं. म्हणजे आहे कुणाचं मूळ? त्याचे जे आई वडील आहेत, जे जन्मदाते, त्याचा आणि याचा पुन्हा आयुष्यात काही संबंध नाही. लहान मुलं असतात, त्या रिमांड होम मध्ये असतात. अनाथ मुलं असतात, कुणीतरी त्यांना अडॉप्ट करतं. ज्यांना संतती होत नाही, मूलबाळ होत नाही, त्यांना वाटतं की आपलं कुणीतरी असावं, म्हणून ते अडॉप्ट करतात. आणि ज्याचा काही संबंध नाहीये असा मुलगा किंवा ती मुलगी त्या घरातलं एक अभिन्न अंग होऊन जाते. तिला माहिती सुद्धा नाही की माझे जन्मदाते कोण आहेत. त्या भ्रमातच आहे ती की हे माझे आई वडील आहेत, हे माझी मावशी आहे, माझी काका आहे, हा माझा नवरा आहे. खरं तर तिचे आई वडील मुळात कोण आहेत? आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण जर विचार केला तर आपण कुणाचे आहोत? अमृतस्य पुत्र हा, त्या अमृताचे पुत्र आम्ही आहोत. त्या परब्रह्म स्वरूपाचा अंश म्हणून आम्ही आहोत. पण आम्हाला हा देह मिळाला म्हणून आम्ही त्यापासून वेगळे झालो. आम्ही त्याला पार विसरलो. मध्येची हे सर्व निर्माण झाले, ऋणानुबंधे सगळे मिळाले. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, मागच्या जन्मी कुठल्या कुठल्या जन्मात होतास तिथले आईबाप जर तुझ्या समोर आणून ठेवले तर, कधी गाढव, कधी घोडी, कधी कुत्रा, कधी मांजर, कधी डुक्कर, ते सगळेच जर आपलं स्वकीय आणून ठेवले, त्या जन्मात हे तुझे आई वडील होते, ही तुझी बायको होती, ही तुझी मुलं होती, हा तुझा नवरा होता, असं जर सांगितलं तर किती अवघड प्रसंग आहे. मध्येची हे सर्व निर्माण झाले, ऋणानुबंधे सगळे मिळाले, आणि त्यालाच आम्ही माझं 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 म्हणतो.
अज्ञान योगे ममता भ्रमावे. आम्हाला भ्रमिष्ट करते ही ममता. हे ममत्व जे आहे ते आम्हाला आमच्या स्वस्वरूपापासून दूर नेतं. सेखी जीवे सांडुनी सर्व जावे. सांडुनी हा शब्द वापरलाय. सेखी म्हणजे शेवटी. शेवटी जीवाला सगळं सांडून जावं लागतं. सोडून जाताना वेळ लागतो. गाठी सोडायच्या आहेत, दोरा सोडायचा आहे, सांडायला वेळ लागतो का? धक्का मारल्याबरोबर सांडून जातं. एवढं तातडीनं जावं लागतं. म्हणून या ठिकाणी शब्द सांडून आलेला आहे. जिता जीवा ते बहुसाल चित्ती, करणे घडे तो धनहाव कीर्ती. कटीसूत्र तेही तोडून द्यावे, सेखी जीवे सर्व सांडून जावे. कमरेचा कंबरपट्टा सुद्धा कपड्याच्या आत आहे, तो सुद्धा कापून काढला जातो. हातातल्या अंगठ्या निघत नसतील तर कापून काढल्या जातात. हातातल्या बांगड्या पाटल्या निघत नसतील तर त्या सुद्धा कापून काढल्या जातात. काही राहत नाही. हे तर वरवर दिसतं. कटीसूत्र समर्थांनी शब्द वापरलाय. कंबरपट्टा की जो कपड्यांच्या आत आहे, सहजासहजी दिसत नाही. ज्या गोष्टी लपवून ठेवलेल्या आहेत लॉकरमध्ये बँकेच्या, अजून कुठं स्विस बँकेमध्ये, कपाटामध्ये, कपाटातल्या लॉकरमध्ये, ते सुद्धा आपल्या सोबत येत नाही. माता पिता इतर थोर थोरे, देहांत काळी मिळती अपारे. कौतुक तेही सगळे पहावे, सेखी जीवे सर्व सांडून जावे. शरीर पांगे बहुसीण झाला, सखी म्हणोनी बहुसाल केला. तेही समस्ती सुखे राहावे, सेखी जीवे सांडुनी सर्व जावे. तारुण्य काळी मद आवरेना, वृद्धाप्य काळी काही स्मरेना. स्वहित तेही लोभे चुकावे, सेखी जीवे सांडुनी सर्व जावे. सांडूनिया ओळखी ईश्वराची, जन्मूनी चिंता केली जयाची. निष्ठुर तेही सकळे फिरावे, सेखी जीवे सांडुनी सर्व जावे. संसार चिंता ऐसी कराया, दुःखानळे व्याकुळ सर्व काया. दुजयासी जाता दुःखे रडावे, सेखी जीवे सांडुनी सर्व जावे. ऐकोन हे दास उदास चित्ती, सीतापती वाचुनी कोण अंती. वाया प्रपंची वृथा सिणावे, सेखी जीवे सांडुनी सर्व जावे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, आपणास आहे मरण, म्हणून राखावे बरेपण. कठीण आहे लक्षण विवेकाचे. आज ना उद्या कुणी इथं अमरपट्टा घालून आलेलं नाहीये. कुणी आज आहे, कुणी उद्या आहे, कुणी परवा आहे. सगळे त्या सुपामध्ये जात्यामध्ये भरडले जाणार आहेत. शरीर पांगे बहुसीण झाला, सखी म्हणोनी बहुसाल केला. तेही समस्ती सुखे राहावे, सेखी जीवे सांडुनी सर्व जावे. सखी म्हणोनी बहुसाल केला.
जिला आपली 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 मांडली. शरीर पांगे बहुसीण झाला. शरीर विकलांग झालं, दुबळ झालं, कुणीही आपल्यासोबत येत नाही. तारुण्य काळी मद आवरेना. तो ताठ आहे, सौंदर्य आहे, अंगातली रग आहे, अंगातली शक्ती आहे, ती आवरत नाही. पण वृद्धाप्य काळी काही स्मरेना. परवा दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमाचे माजी संचालक 91 वर्ष चालू आहे, आदरणीय तात्यासाहेब गाडगीळ. ते नागपूरला असतात, त्यांच्याशी फोनवर बोलत होतो. आणि बोलता बोलता त्यांना काही जणांची नाव स्मरण नाहीये. चेहरा लक्षात येतोय, नाव लक्षात येत नाही, किंवा नाव माहिती असलं तर चेहरा लक्षात येत नाहीये. त्यांच्याशी बोलत असताना मला ही ओवी आठवली. वृद्धाप्य काळी काही स्मरेना. स्वहित तेही लोभे चुकावे. सेखी जीवे सांडुनी सर्व जावे. जे माझं स्वहित आहे, माझं आत्महित आहे, खरं माझं जे श्रेयस्कर आहे, ते मात्र मी लोभामध्ये, मोहामध्ये त्याला मी दुर्लक्ष केलंय. आणि जे मला प्रेयस आहे, बरं वाटतंय, चांगलं वाटतंय, त्याचा मी अंगीकार करतोय. सांडुनिया ओळखी ईश्वराची. जन्मुनी चिंता केली जयाची. निष्ठुर देही सगळे फिरावे. सेखी जीवे सांडुनी सर्व जावे. ईश्वराची ओळख सांडली, मी त्याला विसरलो. गर्भी म्हणे सोहम सोहम, बाहेरी पडता म्हणे कोहम. गर्भामध्ये असताना हात बांधलेली आहेत, हातांची हालचाल होत नाहीये, अशी अवस्था आहे. गुडघे छातीला लागलेले आहेत. 1 नाही 2 नाही 9 महिने जीव गुदमरतोय. मऊ कातडी आहे, नाजूक कातडी आहे. पण तो जो कातडीचा दाह होतो, आईला त्रास होतो. लोक म्हणतात डोहाळे लागले. त्या बाळाची काय अवस्था आहे? तो भगवंताला म्हणत असतो, भगवंता मला इथून सोडव रे बाबा, मी पुन्हा इथे येणार नाही. सोहम सोहम, मी तुझाच आहे, तू आणि मी एकच आहे, मला इथून सोडव, मी आता पुन्हा इथे येणार नाही. भगवंता मला एकदाच इथून सुटका कर, मी आता अवघड आहे मला सगळं. गर्भाशयामध्ये जो जीव सोहम म्हणत असतो, करुणा भाकत असतो भगवंताची, सोडव इथून म्हणून, तो बाहेर आल्यानंतर म्हणतो कोहम कोहम, मी कोण आहे कोण आहे. मग कुणीतरी त्याला म्हणतो तू माधव आहे, तू पप्पू आहे, तू संजय आहे, हे तुझी आई आहे, ही बाबा आहे, ही भाऊ आहे, ही दीदी आहे, हा दादा आहे. समर्थ जसं म्हणतात, मध्येची हे सर्व निर्माण झाले. आणि त्या भ्रमामध्ये तो सगळं त्याचं आयुष्य घालवतो. सांडुनिया ओळखी ईश्वराची. ईश्वराला पुन्हा भगवंताला तो ओळखत नाही, त्याला कधी नमस्कार करत नाही, त्याचं स्मरण ठेवत नाही. आपल्याच ताठ्यामध्ये, आपल्या गुरमीमध्ये तो राहतो. आज माझे एवढे एफडी आहेत, एवढे फ्लॅट आहेत, एवढा मोठा व्यवसाय आहे, असे माझे बंगले आहेत, माझी एवढी ताकद आहे, मी राजकीय पक्षाचा पुढारी आहे, काय काय डोक्यात येतं. सांडुनिया ओळखी ईश्वराची. जन्मुनी चिंता केली जयाची. जन्म झाल्यानंतर ज्याची चिंता करण्यात आयुष्य घालवलं, ज्याचं भलं व्हावं, त्यांना चांगलं वाटावं म्हणून मी सगळा जीव कष्ट केला, सगळं आयुष्य कष्ट केलं. निष्ठुर तेही सगळे फिरावे. पण माझ्या अंतकाळी ते निष्ठुर झाले आणि सगळ्यांनी माझ्यापासून तोंड फिरवली. कोरोनाने गेला म्हणलं की पाहायला सुद्धा कुणी येत नाही.
अहो, नातेवाईक तर येतच नाहीत, पण त्या नातेवाईकांना भेटायला दुसरे नातेवाईकही जात नाहीत, त्यांचे मित्र जात नाहीत. काय परिस्थिती आहे. निष्ठुरते ही सकळे फिरावे, शेवटी जीवे सर्व सांडून जावे. संसार चिंता ऐसी कराया, दुःखानळे व्याकुळ सर्व काया. दुजयासी जाता दुःखे रडावे, शेवटी जीवे सर्व सांडून जावे. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरेना जनी लोबरे क्षोभ त्याते, म्हणोनी जनी मागुता जन्म घेते. दुजयासी जाता दुःखे रडावे. एक चाललाय म्हणून दुसऱ्यांनी रडावं, तोही त्याच मार्गात आहे ना, तो काही राहणार आहे काही. शेवटी समर्थ म्हणतात, ऐकून हे दास उदास चित्ती, सीतापती वाचून कोण गती कोण अंती. रामाशिवाय कोण आहे. वाया प्रपंची वृथा शिणावे. प्रपंचामध्ये राहून, संसारामध्ये राहून विनाकारण जन्म वाया गेला. वाया प्रपंची वृथा शिणावे, सेखी जीवे सांडुनी सर्व जावे. एवढी करुणाष्टक आपण वाचली, त्यांचा अभ्यास केला. आपल्या अंतःकरणामध्ये त्यापासून काही वैराग्य निर्माण झालं का, हा मोठा प्रश्न आहे. प्रपंचाची आसक्ती झाली का, व्यवहारातली आसक्ती कमी झाली का. कर्तव्य केलं पाहिजे, विहित कर्म असलेलं वाट्याला आलेलं ते आपण केलं पाहिजे, परंतु त्यातली आपली लिप्तता किती, आपण किती गुंतून पडावं त्यात, याचा विचार करुणाष्टक वाचल्यानंतर जर झाला नसेल तर हे 10 दिवस वाया गेले आपल्या आयुष्यातले, असं म्हटलं पाहिजे आपण. त्यामुळे करुणाष्टकांचं वाचन करताना, करुणाष्टकांचा अभ्यास करताना, या प्रपंचातली, या संसारातली, या जीवनातली मिठी जी आहे ती किमान नाही सुटली तर किमान सैल तरी झाली पाहिजे. तर या 10 दिवसामध्ये 10 तास जे आपण घालवले, काहीतरी चीज झाल्यासारखं त्याचं होईल. एक असंच छोटंसं करुणाष्टक आहे, त्याचं नाव आहे श्रीरामाचे ब्रीद. यामध्ये समर्थांनी चळेना 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 असा शब्द वापरलाय. रामाबद्दल, मारुतीबद्दल किती आस्था आहे, किती निष्ठा आहे समर्थ रामदासांच्या मनात, ती त्यांनी या करुणाष्टकामध्ये शब्दबद्ध केली आहे. श्रीराम समर्थ श्रीराम, चकोरासी चंद्रोदयी सुख जैसे, रघुनायका देखता सुख तैसे, सगुणासिला चावले स्थिर राहे, रघुनंदने वीण काही न राहे. आता मला रामाच्या सगुण भक्तीचा ध्यास लागलेला आहे, त्याच्याशिवाय मला कुठेच माझं लक्ष लागत नाही. चकोरासी चंद्रोदयी सुख जैसे, चकोर पक्षाला चंद्र पाहिल्याबरोबर जे सुख मिळतं ते सुख मला रामाला पाहिलं की मिळतंय. माझ्या जीवाचं अंततोगत्वात जे ध्येय आहे ते मला फळप्राप्ती झाल्यासारखं वाटतंय. चळेना समरंगनी ठाण मागे, चळेना मुखे बोलता वाक्य युगे, चळेना कृपा सिंधू कल्पांत काळी, रघुराज हा आदरे दास पाळी.
चळेना समरंगणी ठाण मागे, चळेना मुखे बोलता वाक्य युगे, चळेना कृपा सिंधू कल्पांत काळी, रघुराज हा आदरे दास पाळी. त्या रामाबद्दलच एवढं वेळ लागलंय मला, कारण तो माझ्यासारख्या भक्तांचं, माझ्यासारख्या दासांचं तो पाळन करतो, भरण पोषण करतो. चळेना समरंगणी ठाण मागे, तो माझ्या मागे प्रपंचातल्या नव्हे कुठल्याही दुःखामध्ये, समरांगण, कुठल्याही दुःखामध्ये, कुठल्याही रणभूमीवर तो माझ्या पाठीमागे उभा आहे, ठाण मांडून उभा आहे. चळेना मुखे बोलता वाक्य युगे, कितीतरी युग गेली आहेत, कितीतरी मनवंतर गेली आहेत, पण तो जसाच्या तसा उभा आहे, अभयदान करीत, सगळ्यांवर कृपेचा वर्षाव करीत. तो कृपा सिंधू आहे, अनेक कल्प गेली, पण त्याची कृपा अव्याहतपणे आपल्या भक्तांवर चालू आहे. चमत्कारले चित्त हे राम गुणी, उठे कीर्ती वाखाणिता प्रीती दुणी, रघुनायका सारिखा देव नाही, क्रिया पाहता चोखडी सर्व काही. चमत्कारले चित्त हे राम गुणी, उठे कीर्ती वाखाणिता प्रीती दुही. त्याची कीर्ती, त्याचं गुण संकीर्तन, त्याचं नाम संकीर्तन जेवढं जेवढं करावं तेवढी तेवढी त्याच्याबद्दलचा प्रेम, त्याच्याबद्दलचा आदर, त्याच्याबद्दलचा स्नेह हा वाढतच जातो. कारण आमच्या रामासारखा दुसरा देव नाहीये. देवा सोडविता तो महादेव, बंदिवासातून अनेक देवांची मुक्तता करणारा हा देवाधिदेव आहे. चळेना कदा राज्य विभीषणाचे, चळेना देहे चालता मारुतीचे, चळेना गती राहता नाम छंदी, चळेना सीमा घातली श्वेत बंदी. काय कर्तृत्व आहे रामाचं. असं राज्य त्याला विभीषणाला दिलंय की त्याला सप्त चिरंजीवांपैकी एक करून टाकला. अनेक कल्प जातील, पण तू आणि मारुतीराय दोघ जण चिरंजीव आहेत. तुझ्या राज्याला कुठेही धक्का नाही आहे. तसाच मारुती आहे. साधनेच्या काळामध्ये अंतिम टप्प्यात नाशिकला रामकथा चालू होती. पंचवटीमध्ये उत्सव तोंडावर आलेला आहे आणि हनुमंतांचा आदेश झाला नारायणाला, आमच्या समर्थ रामदासांना. आणि हनुमंताचा आदेश झाला की या वर्षीची रामकथा तुम्ही सांगावी. समर्थ म्हणाले, अहो स्वामी, माझं अजून कशातच काही नाहीये, विनाकारण मी उघडा पडेन, माझं हसं होईल. पण हनुमंत काही ऐकायला तयार नाहीत. हनुमंताचा आदेश म्हणून समर्थ रामदास तयार झाले. हनुमंतरायांनी वेश धारण केला एका वृद्ध गृहस्थाचा आणि ते त्या पंचवटीला ते जे गुरुजी होते त्यांच्याकडे गेले. त्यांना म्हणाले की आता या वर्षीची कथा हा मुलगा सांगेन. ते जे गुरुजी होते ते पाहत होते रामदासांना. किती वर्ष झाली हा पोरगा साधना करतोय, दररोज त्या गुहेमध्ये साधना चालू आहे. नंदिनी आणि गोदावरीच्या पात्रामध्ये उभा राहून गायत्री मंत्राचा जप चालू आहे, पुरश्चरण चालू आहे, त्रयोदशाक्षरी मंत्राचं पुरश्चरण चालू आहे. दुपारी कीर्तन प्रवचन असली की हा तल्लीन होऊन जातो, अभ्यास करतो ग्रंथांचा. त्यांनाही मोठा आनंद वाटला. ते म्हणाले, वा वा, छान छान. आणि समर्थ रामदासांनी रामकथा सांगायला चालू केली. दररोज
हनुमंत यायचे वेगवेगळा वेश धारण करून. समर्थांना समजायचं की हे हनुमंत आहेत, आज वेगळ्या वेशात आलेत, आज वेशभूषा वेगळी केली आहे. ते ओळखायचे, आदराने त्यांना नमस्कार करायचे. एक दिवस प्रसंग असा झाला, सांगता सांगता ते म्हणाले, रामदास स्वामी म्हणाले की सीतामाईच्या शोधामध्ये हनुमंत अशोकवनामध्ये गेले. तो प्रसंग सगळा ते सांगत होते. आणि तिथं ती पांढरी फुलं होती. पांढरी फुलं होती म्हणल्याबरोबर हनुमंतानी इकडे तिकडे पाहायला चालू केलं की अरे, हे कथा चुकीची सांगतायत. आता कशी मध्येच कसं तोडायचं? वक्तयास खेदू नये, वक्तयास छेदू नये, वक्तयास भेदू नये. हनुमंतराय गप्प बसले. कथा झाल्यानंतर सगळी मंडळी उठून गेली. समर्थांचा हात धरला हनुमंतानी. काय सांगता म्हणाले, खोटं सांगता तुम्ही, असं का सांगितलं? समर्थ म्हणाले, मी काय खोटं सांगितलं? म्हणाले, ती फुलं लाल होती. समर्थ रामदास स्वामी म्हणाले, अहो नाही हनुमंता, ती फुलं श्वेत आहेत, कारण तिथं महादेव आहे. आराध्य दैवत श्रीलंकेतलं कोण आहे? महादेव आहे. महादेवाला, रावणाला, विभीषणाला वाहण्यासाठी पांढरी फुलं आहेत. हनुमंत ऐकायला तयार नाहीत. चला म्हणाले आत्ता. ते म्हणे, आता कसं जाणार, ही कथा चालू आहे ना इथं. मनाच्याही पुढे जाणारा वेग आहे. हनुमंत म्हणाले, बोटाला धरतो मी तुमच्या, मिटा डोळे. हनुमंतांनी समर्थांच्या हाताला धरलं. समर्थांनी डोळे मिटले श्रीलंकेत. आणि ते सगळी तिथं पांढरी फुलं आहेत. तेवढ्यात विभीषण तिकडनं आले. चिरंजीव ना दोघेही. ते म्हणाले, बापा काय बघताय तुम्ही हे इथं? हनुमंतांनी सांगितलं की हा पोरगा आहे रामदास, कथा चालू आहे, आणि यांनी सांगितलं की इथं पांढरी फुलं आहेत. ती फुलं लाल होती. विभीषण म्हणाले, नाही हनुमंतराया, ही फुलं पांढरीच आहेत. मग लाल कशी फुलं दिसली? त्या राक्षसांवर आलेला राग, माता जानकीवर होणारा अत्याचार, तिला होणारा त्रास, तिला होणारं कष्ट, हे पाहून हनुमंतांच्या डोळ्यामध्ये खदिरांगार अवतरला. लाल भडक डोळे झाले. आणि त्या लाल भडक डोळे झालेले असल्यामुळं पांढरी फुलं लाल झाली. समर्थांनी हे सगळं उकलून तिथं सांगितलं. ते विभीषणाच्या लक्षात आलं. विभीषण म्हणाले, काय तुमच्यावर कृपा आहे. विभीषणाने नमस्कार करायला जावं, समर्थांनी त्यांना साष्टांग दंडवत घातलं. विभीषणाने आपल्या पोटाला धरून आवळून धरलं. म्हणाले, तुमच्यावर खरंच खूप मोठी कृपा आहे रामाची. आपल्या सगळ्यांचा स्वामी एक आहे. आता तुम्ही खूप दिवसांनी इथं आला आहात, इथं काही प्रवचन वगैरे होऊन जाऊ द्या. आणि त्या ठिकाणी समर्थ रामदासांनी एक काव्य रचलेलं आहे श्रीलंकेमध्ये. ते काव्य रचलं, सगळं झालं, आणि पुन्हा हनुमंताच्या सोबत पंचवटीमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी कथेला हजर. या ठिकाणी चळेना कदा राज्य विभीषणाचे, चळेना देहे चालता मारुतीचे, चळेना गती राहता नाम छंदी. राघवाचं नामस्मरण आणि त्याचा छंद लागला. चळेना गती, परब्रह्माची जी वाट आहे, ती वाट आमची थांबू शकत नाही. आमची साधना थांबू शकत नाही.
आमचं आत्मज्ञान त्यामध्ये कुठलाही अडथळा येऊ शकत नाही. चळे ना गती राहता नाम रामछंदी, चळे ना सीमा घातली श्वेतुबंदी. त्या सागराला सीमा घातली आहे असा आमचा राम आहे. चपेटा विझे काळ माथा जयाचा, धरी रे मना पंथ या राघवाचा. विवेकी जने राजपंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. चपेटा विझे काळ माथा जयाचा, तो हनुमंतराय ज्याच्या हाताचा थप्पड जी आहे ज्याला आपण म्हणतो, त्याचा प्रहार, हाताचा प्रहार, तळ हाताचा प्रहार, विझे काळ माथा जयाचा. काळाच्या डोक्यावर सुद्धा तो माथा पडेल, तो हात पडेल, तो प्रहार पडेल. अशा जो स्वामी आहे असे ते स्वामी, धरी रे मना पंथ या राघवाचा. विवेकी जने राजपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. त्या अनंत राघवाचा पथ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. तो राजपंथ आहे, तो पथ अनंत आहे, तो पथ अनंताचा आहे, तो पथ राघवाचा आहे. म्हणून तो मार्ग सोडायचा नाही असं समर्थ यामध्ये म्हणतात की जेणेकरून तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. तो सहजपणे स्वभावे, सहज स्वभावाने भगवंत आम्हाला आमची फळसिद्धी आम्हाला देईल. आम्हाला सगळं जे काही परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती आहे, स्वस्वरूपाची प्राप्ती आहे, ती प्राप्ती आम्हाला त्याच्या कृपेने मिळेल असं समर्थ या करुणाष्टकामध्ये सांगतात. एक करुणाष्टक आहे, आपल्या सगळ्यांना ते बहुतांश जणांना पाठही आहे आणि आपण घळीवर गडावर नेहमी म्हणत असतो उपासनेमध्ये. त्याची चालही फार सुरेख आहे. नाव आहे श्रीराम राम हे म्हणा. हे करुणाष्टकच आहे. रामाची अर्थच आहे. रामाच्या नामस्मरणाने काय फायदा होईल किंवा त्या रामाचं गुणवर्णन केलेलं आहे, लीलांचं वर्णन केलेलं आहे. सुरेंद्र चंद्रशेखरू अखंड ध्यातसे हरू, जनासी सांगतो खुणा श्रीराम राम हे म्हणा. महेश पार्वती प्रति विशेष गुज सांगती, सलाव होतसे दुणा श्रीराम राम हे म्हणा. विषय बहुत जाळिले विशेष अंग पोळले, प्रचित माझी या मना श्रीराम राम हे म्हणा. विशाळ व्याळ व्यस्तकी नदी खळाळ मस्तकी, ऋषी भविष्य कारणा श्रीराम राम हे म्हणा. बहुत प्रयत्न पाहिले परंतु सर्व राहिले, विबोध पक्ष रक्षणा श्रीराम राम हे म्हणा. अपाय होत चूकला उपाय हा भला भला, नसे जयासी तुळना श्रीराम राम हे म्हणा. वीरामध्ये वीरोत्तम
विशेष हा रघोत्तमो सकाम काळ अंकणा श्रीराम राम हे म्हणा. बहुत पाहिले खरे परंतु दोन्ही अक्षरे चुकेल ये मयातना श्रीराम राम हे म्हणा. मनी धरून साक्षपे अखंड नाम हे जपे मनांतरी क्षण क्षणा श्रीराम राम हे म्हणा. देहे धरून वानरी अखंड दास्य मी करी विमुक्त राज्य रावणा श्रीराम राम हे म्हणा. श्रीराम राम हे म्हणा. अत्यंत सुरेख आणि अर्थपूर्ण गोड अर्थ असलेलं हे करुणाष्टक आहे. सुरेंद्र चंद्र शेखरू अखंड ध्यात से हरू जनासी सांगतो खुणा श्रीराम राम हे म्हणा. सुरेंद्र सुरांचा जो इंद्र आहे, जो देव आहे, तो इंद्र देवादिदेव इंद्र. चंद्रशेखरू अखंड ध्यात से हरू, तो महादेव भगवान शंकर अखंड ज्याचं ध्यान करताय. जनासी सांगतो खुणा, काशीला जा, पशुपतीनाथला जा, तो लोकांच्या कानामध्ये मंत्र देतो आणि त्याची जन्म मरणातून मुक्तता करतो. जनासी सांगतो खुणा, याच रस्त्याने जा, हाच मंत्र जपा. तो महादेव, त्याचं वर्णन आहे हे सगळं. महेश पार्वती प्रती विशेष गुज सांगती सलाभ होत से दुणा श्रीराम राम हे म्हणा. वनवासात असताना माता जानकीचं अपहरण झालं. हरण केलं रावणाने. राम आणि लक्ष्मण आपल्या कुटियामध्ये आले, आश्रमात आले आणि त्यांनी पाहिलं की जानकी नाहीये. आणि मग ते शोध घ्यायला लागले. लक्ष्मण ओरडतायत वहिनी वहिनी म्हणून, राम ओरडतायत, दूरपर्यंत आवाज जाईल तिथपर्यंत जोरात ओरडतायत, कुठेस तू, कुठेस तू. आणि ते दुःख अनावर झाल्यामुळे ते रस्त्यात असलेल्या वृक्षांना, लतांना, वेलींना डोळ्यात पाणी आणून विचारत होते की तुम्ही पाहिलंय का, माझ्या सीतेला तुम्ही पाहिलंय का, मला सांगा ती कुठे आहे. आणि तो आला बघून आकाश मार्गी जाणाऱ्या भगवान शंकर महादेव आणि माता पार्वतीने पाहिलं की ज्यांचं तुम्ही अखंड ध्यान करताय, ज्यांचं तुम्ही अखंड नामस्मरण करताय, तो आपल्या पत्नीसाठी विवल अवस्थेमध्ये उद्विग्न होऊन रडतो आहे आणि झाडांना विचारतोय की तुम्ही माझ्या पत्नीला पाहिलंय का. या एकश्चित मानवाचं तुम्ही एवढं ध्यान करता. सीतेला मोठा अचंबा वाटला. महादेव म्हणाले, तू त्याच्या वरच्या रूपावर जाऊ नकोस, ते परब्रह्म स्वरूप आहे. सीतेला हसू आलं. ती म्हणाली, तुम्हाला काहीच समजत नाही, तुम्ही भोळे सांबैत ते तसेच आहेत. ते म्हणाले, असं आहे का, मग एक काम कर ना, तू जाऊन परीक्षा घे खरी. माता पार्वतीलाही बरं वाटलं. हे दूध का दूध, पाणी का पाणी. त्या यानामध्येच ती जगन्माता पार्वतीने
सीतेचं रूप घेतलं आणि रामाच्या पुढे येऊन ती उभी राहिली. रामाने एक क्षणभर पाहिलं, नमस्कार केला आणि राम म्हणाले, आई तू इथे का? तू का आई? ही तुकाई आहे. आणि त्या क्षणी पार्वती मातेच्या लक्षात आलं की ही ऍक्टिंग नाहीये, ही ओव्हर ऍक्टिंग आहे. रामाची ऍक्टिंग राहिली नाही, ती ओव्हर ऍक्टिंग झाली. आणि त्या ओव्हर ऍक्टिंगला मी पण फसले. खरं हे परब्रह्म स्वरूप आहे. सलाभ होतसे दुणा. मनातले सगळे शंका, मनातले सगळे किंत विकल्प हे सगळे निघाले आणि त्याचा फायदा झाला. विषय बहुत जाळिले, विशेष अंग पोळले. आपल्याला माहिती आहे, समुद्र मंथनातून निघालेलं हलाहल ते विष कोण घेणार? महादेव पुढे आले आणि त्यांनी ते विष आपल्या कंठामध्ये धारण केलं. खाली नाही जाऊ द्यायचं पोटामध्ये, पण केवळ कंठात धारण केलंय म्हणून सगळ्या अंगाचा धा व्हायला लागला. सगळं अंग पोळून निघालं, त्रस्त झालं अंग सगळं. काय काय केलं? विषय बहुत जाळिले, विशेष अंग पोळले. प्रचित माझी या मना. मला याची प्रचिती आहे. काय प्रचिती आहे? रामाच्या नावाची प्रचिती काय आहे? काय काय केलं? विशाळ व्याळ व्यस्त की. विशाळ म्हणजे खूप मोठे मोठे, व्याळ म्हणजे सर्प. सर्प थंड असतात ना. विशाळ मोठे मोठे नाग, मोठे मोठे सर्प धारण केले आपल्या गळ्यामध्ये. पुढे शब्द आलाय व्यस्त की. व्यस्त म्हणजे सगळे एका बाजूनी नव्हे, ते धारण करायचे अशी 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 अशी, इकडून तिकडे तिकडून इकडे, गळ्याला थंड वाटावं म्हणून. म्हणून ते व्यस्त विरुद्ध दिशेने, उलटे भिन्न वेगवेगळ्या प्रकारचे सर्प धारण केले. विशाळ व्याळ व्यस्त की, नदी खळाळ मस्तकी. अंगाचा दाह होतोय, मग नदी धारण केली, गंगेला धारण केलं आपल्या जटेमध्ये. किती गंगा सगळ्या अंगाला स्नान घालील, थंड ठेवील. ऋषी भविष्य कारण. वाल्मिकींचं स्मरण इथं झालं पाहिजे. ज्या ऋषींनी, वाल्मिकींनी भविष्य सांगितलं, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, असे ऋषी भविष्य कारण. अशा रामाचं नाव घ्या, श्रीराम राम हे म्हणा. बहुत प्रयत्न पाहिले, खूप प्रयत्न केले, परंतु सर्व राहिले. विभूत पक्ष रक्षण. विभूत म्हणजे देव, देवांचा पक्षाचं रक्षण करणारा असा महादेव. विभूत पक्ष रक्षणा. आणि अशा देवांना बंदिवासातून सोडवणारा मुख्य देव, त्याचं नाव श्रीराम राम हे म्हणा. अपाय होत चुकला, उपाय हा भला भला. अनेक उपाय केले. आमच्या जीवनामध्ये आम्ही जे त्रस्त झालेलो असतो, अनेक ताप आहेत. आधी भौतिक ताप आहे, आधी दैविक ताप आहे, आध्यात्मिक ताप आहे, सामाजिक ताप आहे, प्रापंचिक ताप आहे. अनेक ताप आहेत. अनेक उपाय आम्ही करतो, पण त्यातून आमची सुटका होते का? अपाय होत चुकला, उपाय हा भला भला. आम्ही त्यावर काही उपाय शोधून काढतो, पण ते उलटच होतं. जो उपाय घ्यावा तो अपायकारी होतो. नसे जयासी तुळना. म्हणून श्रीराम राम हे म्हणा. केवळ एक नाम आहे. विरामधे विरोत्तम, विशेष हा रघोत्तम. सकाम काळ अंकना, श्रीराम राम हे म्हणा. ज्याच्या अंकित सगळ्या कामना आहेत. सकाम, ज्याच्या अंकित काळ आहे. यम ज्याच्या अंकित आहे. आपल्याला माहिती आहे
रामावतार पूर्ण झाल्यानंतर काळ आला, काळ पुरुष एका वेगळ्या वेशामध्ये आला रामाला भेटण्यासाठी. आणि त्यांनी रामाला सांगितलं की मला तुमच्याशी काही वेळ बोलायचंय आणि ते एकांतात बोलायचंय. राम आतल्या दालनात त्याला घेऊन गेले. त्यांनी हात जोडले. तो म्हणाला, मी काळ पुरुष आहे स्वामी, आपला अवतार संपलेला आहे. पण आपला अवतार संपलेला जरी असला तरी आपण माझ्या अंकित नाही आहेत. आपल्याला जर हवं असेल तर आपण इथं राहू शकता या भूतलावर. पण आता आपण आपल्या लोकामध्ये जाणं, तिथं येणं इष्ट आहे. ते कसं यायचं, केव्हा यायचं ते तुम्ही ठरवायचंय. फक्त मी तुम्हाला त्याचा त्या वेळेचं स्मरण द्यायला आलोय. प्रभू श्रीरामचंद्र त्याला म्हणतात, अरे तू मला स्मरण द्यायची गरज नाही, मी तर सगळी योजना तयार केलेली आहे त्याची. ते लक्ष्मणाला बाहेर थांबवलंय, कारण तो तर माझा बहिष्ठर प्राण आहे. त्याला इथं ठेवून मी नाही येऊ शकत. म्हणून तो अगोदर पुढे गेला पाहिजे, त्यानंतर मी येईन. ती सगळी योजना मी लावलेलीच आहे ऑलरेडी. तू नको त्याची काळजी करू. ज्याच्या अधीन आहे, ज्याच्या अंकित आहे, असा श्रीराम राम हे म्हणा. बहुत पाहिले खरे. खूप पाहिलं, खूप ऐकलं, खूप केलं. बहुत पाहिले खरे, परंतु दोन्ही अक्षरे. पण दोनच अक्षर आहेत की ज्या अक्षरांमुळे चुकेल येम यातना, जन्म मरणाचं हे दुःख संपेल. म्हणून श्रीराम राम हे म्हणा. मनी धरून साक्षपे, अखंड नाम हे जपे. मनांतरी क्षण क्षणा श्रीराम राम हे म्हणा. मनामध्ये साक्षपे, प्रयत्नपूर्वक, सातत्यपूर्वक नामस्मरण करत राहिलं पाहिजे. अखंड नाम हे जपे. मनांतरी क्षणक्षणा, मनामध्ये ते नाम घेताना कुठेही अंतर नाहीये, कुठेही खंड नाहीये. असं हे श्रीराम राम हे म्हणा. शेवटी समर्थ म्हणतात, देहे धरून वानरी अखंड दास्य मी करी. विमुक्त राज्य रावणा श्रीराम राम हे म्हणा. देहे धरून वानरी अखंड दास्य मी करी. महेशाला, महादेवाला एवढे उपकार झाले रामाचे की त्या उपकाराची, त्याची फेड करण्यासाठी श्रीरामाच्या ऋणातून काही अंशी मुक्त व्हावं म्हणून हनुमंताचा अवतार घेऊन महादेव आलेले आहे. देहे धरून वानरी, वानराचा अवतार. हनुमंत ते महादेव आहेत. देहे धरून वानरी अखंड दास्य मी करी. त्या रामाचं मी अखंड दास्य करीन. या भावनेनी हनुमंत अवतार झालेला आहे. महादेवांनी घेतलेलं ते रूप आहे. महादेव म्हणतात की श्रीरामा, माझ्यावर तुझे एवढे उपकार आहेत, एवढे ऋण आहेत की मी अखंड दास्य जरी केलं तरी त्या ऋणातून मी मुक्त होणार नाही. हे महादेव श्रीरामाला म्हणतायत. आणि श्रीराम राज्याभिषेक झाल्यानंतर सगळ्यांना भेट वस्तू दिल्या. माता जानकी म्हणाली, अहो त्याला काही द्या ना, विसरलात का तुम्ही? तेव्हा श्रीराम म्हणाले, मी काय देऊ त्याला, माझ्याकडे काहीही नाहीये त्याला देण्यासारखं. मी अनेक वेळा जन्म घेतला आणि त्याचं दास्यत्व केलं, तरी हनुमंताच्या ऋणातून मी मुक्त होणार नाही, असं श्रीराम म्हणतायत. आहे की नाही गंमत? श्रीराम हनुमंताबद्दल म्हणतायत आणि हनुमंत रामाबद्दल म्हणतायत. एवढा नवरत्नांचा हार महाग मोलाचा तो माता जानकीनी हनुमंताला दिला. हनुमंतराय बसले एका भिंतीवर जाऊन
तो हार तोडलाय, एक एक त्यातला मणी ते रत्न फोडतायत दातानी. जानकी मातेला राग आला. ती म्हणाली, वानर ते वानर, एवढा मौल्यवान हार मी त्याला दिला आणि तो दातानी काय हे सगळे मणी रत्न फोडून टाकतोय. तिने त्याला विचारलं, अरे तुला त्याची काही किंमत नाहीये. एवढा बहुमूल्य असलेला, अमोल असलेला मौल्यवान हार मी तुला दिला आणि तू त्याला दाताने तुकडे करतोयस. हनुमंत म्हणाला, माते यात राम नाहीये ना, मग हे घेऊन मी काय करू. ती म्हणाली, आलाच मोठा, तुझ्यात तरी राम आहे का. आणि त्या क्षणाला हनुमंताने आपली छाती उघडी करून दाखवली. राम नाहीये केवळ, माता जानकी तू सुद्धा विराजमान आहेस. पट्टाभिषिक्त राम माझ्या हृदयात आहे. एकमेकांबद्दल आदर असणं. रामाने हनुमंताला म्हणावं की मी जन्मोजन्मी तुझं दास्यत्व केलं तरी तुझ्या उपकारातून मी मुक्त होऊ शकत नाही. आणि हनुमंतानी म्हणावं, या हनुमंताच्या रूपात असलेल्या महादेवानी म्हणावं की अहो भगवान, मी अखंड दास्य करून सुद्धा त्या ऋणातून मी काही अंशी सुद्धा मोकळा होत नाहीये. असं हे बहुमूल्य असलेलं प्रभू श्रीरामाचं नामस्मरण करावं असं समर्थ या करुणाष्टकामध्ये सांगतात. अनेक करुणाष्टक आहेत. त्यातल्या काही करुणाष्टकांचा आपण मागच्या 10 दिवसात अभ्यास केला, त्यावर काही चिंतन करण्याचा प्रयत्न केला. या करुणाष्टकांमधून रामाच्या भेटीची अर्थता, त्याच्या भेटीच्या जीवाला लागलेली जी तळमळ आहे ती जर प्रकट नाही झाली, ते कारुण्य आमच्या हृदयाला जर नाही जाऊन भिडलं आणि त्या भिडलेल्या हृदयामध्ये ती जी आर्तता आहे ती वैखरी वाणीतून, पश्यंती मध्यमा वैखरी, ती आर्तता पाहिली पाहिजे आपण. ती पश्यंती आहे, ती आमच्या कंठात आली पाहिजे, आमचा कंठ सद्गदित झाला पाहिजे. सदा नीर लोटे नयनार विंदे, समर्थ म्हणतात एका करुणाष्टकात की त्याचा विरह आम्हाला आर्तता देऊन गेला पाहिजे. त्याच्या भेटीची तळमळ लागली पाहिजे. आणि या प्रापंचिक आयुष्यातली मिठी, या व्यवहाराची एक मगर मिठी जी आहे तर ती सैल झाली पाहिजे. तरच आमच्या या अभ्यासाचा काही उपयोग होईल असं मला वाटतं. ती आर्तता, रामाच्या भेटीबद्दलची ती तळमळ, ती आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला कळावी आणि ती प्रेरणा त्यांनी आपल्या सर्वांना द्यावी. यासाठी त्या हृदयस्थ परमेश्वराला नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.